सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। कणकवली येथील डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल येथे कुमारी कस्तुरी चंद्रकांत पाताडे वय 19 हिच्या मानेवरील भागात असलेली गाठ काढण्याची शस्त्रक्रिया शनिवारी झाली होती। त्यानंतर मध्यरात्री कस्तुरी हिची प्रकृती खालावल्याने अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील ॲस्टर राधा रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र तिचे दुर्दैवी निधन झाले। त्यानंतर काही वेळाने रुग्णालयाची तोडफोड संतप्त कासार्डे ग्रामस्थांनी केली, मात्र पालकमंत्री नितेश राणे यांनी मोबाईलवरून मृत युवतीच्या नातेवाईकांशी मोबाईलवरून संवाद साधला। त्यानंतर रुग्णालय परिसरातील तणाव निवळला। कस्तुरी चंद्रकांत आकाराम पाताडे मानेला गाठ होती, फक्त नॉर्मल अशी। अनुसाराने सांगितलं की ऑपरेशन करावं लागणार। नाही पुढचा रिपोर्ट केला, नाही काही केलं त्यांनी आणि डायरेक्ट ऑपरेशनला घेतलं आणि 5:30ला ऑपरेशन झालं। त्याच्यानंतर तिला वांत्या व्हायला लागल्या आणि वांत्या झाल्याच्या नंतर म्हणजे तिची तब्येत पूर्ण खालावली पूर्ण आणि त्याच्यानंतर त्याने स्वतः ॲम्ब्युलन्स देऊन न 1 रुपये घेता त्याने सकाळी आम्हाला सांगितलं तुम्ही पेशंट बांबोळी किंवा कोल्हापूरला न्या म्हणून। मग आम्ही विचार केला की कोल्हापूरला हे करायचं म्हणून मग ते बोललं चालेल तुम्ही नेणार तिथे आम्ही देतो तुम्हाला एक आणि मग ॲम्ब्युलन्स आम्ही घेऊन गेलो आणि मग आमच्या पेशंटची 7:15च्या आसपास म्हणजे खूपच कंडिशन बेकार झाली असं झालं। आम्ही ज्या जागेवरती हॉस्पिटलला नेलो आधारला, त्यावेळेला आधारवाल्याने पण सांगितलं की 90% वीक आहे ते पूर्णपणे डॉक्टरांच्या अलगदरीपणापाठ असा विषय झाला म्हणून त्यांनी सांगितलं। ही 11 तारीखला 12 तारीखला इथे घेऊन आले आणि ही 13 तारीखला आम्ही कोल्हापूरला घेऊन गेलो आणि 14 तारीखला पहाटे 5:55 ती अमोल महादेवर आली। त्याबद्दल म्हणजे आम्हाला न्याय पाहिजे, तरी काही विषय नाही। म्हणजे आज आमच्यावरती अन्याय झाला, उद्या कोणच्यावरती एखाद्यावरती दुसऱ्यावरती अन्याय झाला तर त्याला जबाबदार कोण? हा डॉक्टरच हे करतो ना। म्हणजे जे मैतावरचे पण जे पैसे खातो डॉक्टर, त्याला काय म्हणून हे करायचं? पुढची भूमिका याला म्हणजे हॉस्पिटलच बंद करायचं, हीच भूमिका आमची आहे सरळ सरळ। नागवेकर हॉस्पिटलमध्ये काल दरम्यान एक मुलगी ॲडमिट होती, जिला एक मानेच्या गाठ झाली होती आणि त्या प्रकरणात त्यांना ॲडमिट करण्यात आलं। त्यामध्ये त्यांचे काही ऑपरेशन झाले आणि त्यामध्ये मुलीला त्रास होऊ लागला, ज्यामुळे तिला कोल्हापूर इथल्या ॲस्टर हॉस्पिटलला ट्रान्सफर केले गेले आणि त्या दरम्यान काल रात्री आज पहाटे तिचा मृत्यू झाला। त्यानंतर मुलीच्या गावचे लोक आणि काही इतर व्यक्तीने येऊन हॉस्पिटलची तोडफोड केलेली आहे। त्या प्रकरणात पोलीस तात्काळ तिकडे पोहोचून सगळ्या जो काय मॉब होता त्यांना डिस्पर्स केलेला आहे। सध्या शांतता आहे। जी काय मॉबने केलेली कारवाई आणि त्याचप्रमाणे डॉक्टरांकडनं काही चूक झाली असेल तर ती कारवाई, दोन्ही संदर्भात सध्या तपास चालू आहे, प्रोसिजर चालू आहे आणि वेळेत जी काही कायदेशीर कारवाई आहे ती केली जाईल। नातेवाईकांना आमचा पूर्ण सहकार्य आहे। नातेवाईकांचा जे मुलीचे वडील आहेत चंद्रकांत पाताडे, त्यांचा आम्ही त्यांच्या शब्दातच जबाब घेतलेला आहे। त्यांनी आपल्या इतर नातेवाईकांचा सल्ला घेऊन जो काही त्यांचा जबाब आहे तो बाकीच्यांकडनं पडताळून घेऊन ते त्या जबाबाशी सहमत आहेत। जो इन्क्वेस्ट पंचनामा पोलिसांनी केला ते पण नातेवाईकांच्या समक्ष केला, त्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारचं चूक होऊ शकेल किंवा कुठल्याही प्रकारचं निष्काळजीपणा होईल याची कुठली आम्ही चान्स ठेवला नाहीये। सगळं काही जे होतंय ते इन कॅमेरा होतं आहे। इव्हन पोस्टमॉर्टम पण आम्ही इन कॅमेरा घेणार आहोत। त्यामुळे सध्या तरी नातेवाईकांचा पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे आणि आम्हीही त्यांना हाताशी घेऊन सगळी काही प्रोसिजर आहे ती करत आहोत। डॉक्टरांनी जसं मीही त्यांचा इंटरव्ह्यू बघितला, त्यांना जर त्यांच्या हॉस्पिटलची जी काय नुकसान झालंय त्याबद्दल त्यांना कुठल्याही प्रकारची तक्रार नोंदवायची असेल किंवा नसेल, तक्रार नोंदवणं भाग आहे आणि ती त्यांचा जी काही तक्रार आहे ती आम्ही घेणार आहोत। आपल्या राज्यात डॉक्टरांसाठी आणि हॉस्पिटलसाठी स्पेशल कायदे आहेत, ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डॉक्टरांना मारहाणी झाली किंवा हॉस्पिटलला नुकसान झालं तर त्या स्पेशल कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होत असतो, तो दाखल आम्ही करणार आहे। हीच जशी तक्रार येईल तक्रार दाखल केली जाईल आणि कायदेशीर कारवाई केली जाईल। सध्या प्रक्रिया सुरू आहे। समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते। निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता? देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी AC नॉन AC रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध। संपर्क 91 75 11 0202 94 21 14
5424 8600 7307 00. मग कसला विचार करताय? येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.